मुंब्र्यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शिवसेनेचे 4 माजी नगरसेवक एनसीपी कडून लढणार आहेत। चौघांना सुद्धा राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेला मुंब्र्यातून मोठा धक्का। शिवसेनेच्या 4 नगरसेवक हे आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून लढणार आहेत। राजन किने, अनिता किने, मोरेश्वर किने या सर्वच माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा एबी फॉर्म स्वीकारलाय। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकींना शिंदेंची साथ सोडत या राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। त्यांच्याकडून त्यांना एबी फॉर्म सुद्धा मिळालेत। शुभम कोळी, नेमकं मुंब्र्यामध्ये काय घडतंय? अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या 4 माजी नगरसेवकांना एबी फॉर्म दिलाय। निश्चित पाहिलं तर मुंब्रा विकास आघाडी जी आहे ती मुंब्र्यामध्ये काही राजकीय नेत्यांनी जी आहे ती स्थापन केली होती आणि त्याच मुंब्रा विकास आघाडीला जो आता जोरदार फटका बसल्याचं पाहायला मिळतोय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील जे काही नगरसेवक आहेत त्यांनी आता शिंदेच्या साथ सोडत जी आहे ती थेट त्यांनी आता अजितदादांचं घड्याळ जे आहे ते हाती बांधलेलं आहे आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हावरून ते निवडणुकींना जे आहे ते सामोरे जाणार आहेत। 4 नगरसेवक आहेत, राजन किने असतील, अनिता किने असतील, मोरेश्वर किने असतील, हे सर्व आता जे नगरसेवक आहेत ते आता राष्ट्रवादी पक्षातून जे आहे तो निवडणुकींना सामोरे जाणार आहेत। पाहिलं तर मोठं वर्चस्व ह्या 4ही नगरसेवकांचं मुंब्र्यामध्ये आहे। ज्यावेळेस मुंब्रा शाखेचा वाद जो आहे तो पेटला होता त्यावेळेस देखील याच नगरसेवकांनी अग्रेसर भूमिका घेतली होती। त्यामुळे यांच्या ह्या पक्षप्रवेशामुळे जे आहे ते मोठं राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। अगदी त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ही खेळी आणि शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर 4 माजी नगरसेवक जे शिवसेनेचे होते त्यांनी मोठा धक्का दिलेला आहे। एनसीपी कडून ते आता निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। एनसीपीनं त्यांना उमेदवारीसाठी एबी फॉर्म सुद्धा दिलेला आहे आणि आता ते शिवसेनेला मोठा त्यांनी धक्का दिलेला आहे। तर मुंब्र्यामधली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 4 माजी नगरसेवक एनसीपी कडून लढणार आहेत आणि त्यामुळे मोठा धक्का या ठिकाणी शिवसेनेला बसलाय।